त्याचबरोबरीने प्रतिभा ताई, तुम्हाला थोडंसं थांबवतो. पहिला कल हाती येतोय या सगळ्या निवडणुकांबद्दल. आपल्याकडे पहिला कल झी 24 तासच्या हाती आलेला आहे आणि त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये 6 जागांचे कल हाती आलेले आहे. 4 जागांवर भाजप तर 2 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. अर्थात मतमोजणी आता सुरू झालेली आहे, त्यामुळे जसजसं मतमोजणी पुढे जाईल तसतसं आकडे बदलण्याची देखील शक्यता आहे. हा निकाल नाहीये, हा फक्त सुरुवातीच्या मतमोजणीतला कल आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 6 जागांवरचे कल हाती आले आहेत. 4 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर 2 जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. पश्चिम बंगालमधली अत्यंत हाय व्होल्टेज लढत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप. एकूण 294 जागांसाठी लढत होत्या. पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148. गेल्या वेळेस भाजपला फक्त 77 जागांपर्यंत मजल मारता आलेली होती. वास्तविक 2016च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आलेले होते. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपला आघाडी मिळताना दिसते. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप सत्तेची हॅट्रिक मारणार का आसाममध्ये सुद्धा बघावं लागेल आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यात, ममता दीदींच्या हातून सत्ता खेचून घेण्यात भाजपला यश येतं काय बघावं लागेल. सुरुवातीचे कल ज्यात भाजपने आघाडी घेतली आहे.